बीडचा बिहार जरांगे नावाच्या माकडाने केलेला आहे। खरं तर गेल्या 1.5 वर्षापूर्वी बीड जळत असताना अगदी जरांगेची झुंडशाही निजामी मराठ्यांनी गोरगरीब ओबीसींचे दुकानं घरं जाळताना ज्यावेळी माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळली, माझ्या सोनार समाजाचे दुकानं तोडफोड करण्याचं काम केलं, नाभिक समाजाचे दुकानं फोडून ते दुकानं जाळण्याचं काम केलं, तेव्हा शरद पवार काय करत होते? शरद पवार डोळे झाकून बघत होते। त्यावेळी शरद पवारांना बीडचा बिहार दिसला नाही का? ज्या पुणे जिल्ह्यामध्ये आता 2 मुलींची हत्या झाली त्यावर शरद पवार का बोलत नाहीत? त्यांच्या जिल्ह्यामध्ये झाले म्हणजे बीडमध्ये काही चुकीचं झालं की जिथं ओबीसींचा नेता नेतृत्व करत असेल तिथं काही चुकीचं झालं की चुकीचं म्हणायचं, आणि ज्या ज्या ठिकाणी हत्या होतात तिथं जर मराठा नेतृत्व करत असेल मराठा समाजाचा नेता तर तिथं तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही ते प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करतात। परंतु शरद पवारांनी हे जाणवलं पाहिजे की सर्व लोकांना आता कळतंय जनता दूध खुळी राहिली नाही। तुम्ही काय करताय? तुमची सत्ता गेल्याच्या नंतर तुम्ही शासनाला वेठीस धरण्याचं काम करताय, तुम्ही जातीवाद वाढवण्याचं काम करताय, राज्यात दंगली घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम करताय। शरद पवारांसारख्या आम्ही आजपर्यंत तुम्हाला पुरोगामी विचाराचे म्हणत आलो, आजपर्यंत तुम्हाला लोक जाणते राजे म्हणत आलो। उतरत्या वयात शरद पवार साहेबांनी ह्या गोष्टी आता थांबवाव्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्याचे कान टोचून हे जातीवादाला खतपाणी घालणे बंद करावे। माझी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी तुम्ही भाजपचे आणि महायुतीचे प्रमुख आहात, तुम्ही सुरेश धस सारख्या जातीवादी आणि गुंडगिरी करणाऱ्या ज्यांनी खरा तर पवन चक्कीचा पहिला बळी सुरेश धसांच्या आष्टीमध्ये गेलेला आहे ते सुरेश धसांच्या माथी मारलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे गेला म्हणजे आपला तो बाब्या लोकाचं कार्ट हे सुरेश धसांचं चालणार नाही। सुरेश धसावर सुद्धा अनेक गंभीर गुन्हे आहेत। सुरेश धसांनी मंदिराच्या जमिनी बळकावलेल्या, सुरेश धसांच्या पत्नीनं पारधी समाजाच्या शेतीवर शेती बळकावण्यासाठी प्रयत्न केला, तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आणि सुरेश धस हा मंत्रिपदासाठी हापापलेला आहे। अशा माणसाला मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलं नाही पाहिजे, अशा माणसाला तुम्ही कुठेतरी जाब विचारला पाहिजे, अशा माणसाला तुम्ही कठोर समज दिली पाहिजे, नाहीतर अशा माणसाला याची आमदारकी रद्द करून याच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे, असं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे।